विश्ववंदनीय तथागत गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता भीमाई रमाई जिजाऊ सावित्री यांना प्रथम अभिवादन आणि आपण सर्वांना जय भीम. जय भीम बघा. जय भीम. आता कसं बरं वाटलं बघा जय भीम म्हणलं की. तर मी माझा एक पाठप्रयोग सादर करणार आहे. मी सावित्री बोलते. माझं नाव आहे शैलजा प्राध्यापक विनायकराव लोणी आणि माझा हा 3रा प्रयोग आहे. रात्री अहमदपूरला होता आणि 29वा आज हा 3रा प्रयोग आहे. मला खूप आनंद होत आहे बघा आपल्या नगरमध्ये मला तुम्ही संधी दिलेली आहे. तर मी एक पाठप्रयोग सादर करणार आहे. मी सावित्री बोलते. हो, मी सावित्री बोलते. तुम्हाला ठाव आहे ना सावित्री कोण होती ते आणि मी काय काय कामं केली ते बी तुम्हाला ठाव आहे. मी मुलींसाठी पहिली शाळा काढली, पाण्याचा हौद खुला करून दिला. तुम्हाला समजा ठाऊक आहे. तरी मी आज तुम्हाला भेटायला आलेली आहे, तुमच्या संगत बोलण्यासाठी आलेली आहे. माझं नाव सावित्री, सावित्री ज्योतिराव फुले. नाही का माझं मुळे खंडोजी नेवासे पाटलाची मी लेख. अहो पाटलाची लेख होती मी. समजा गोड कौतिक माझं केलं जायचं. मला बाप पाटील समजा पंचक्रोशीत माझ्या बापाच्या नावाचा दबदबा होता. कुणाचं भांडण तंटा असू द्या, कुणाची काय बी अडचण असू द्या, माझ्या बापाकडे यावं ते माझं भांडण सोडवायचं. अहो कोणी बापाला नांदत नसेल तरी ते बोलून घ्यायचं, म्हणायचं काय का नांदत नाहीस, गपगुणानं घेऊन जा घरला. आणि तो मी कुठे नाही म्हणतो, मी कुठे नाही म्हणतो म्हणून तो घेऊन जायचा. हे समजा मी लहानपणी पाहायची. मला वाटायचं आपणही काहीतरी काम करावं, आपणही समाजाच्या कामी यावं असं मला वाटायचं. मी माझ्या आईची मी लई लाडकी होती बघा. तुम्ही पण होते ना, तशीच मी पण लाडकी होती. माझी आई तेव्हा जात्यावर दळण दळायची. माझी आई जात्यावर दळण दळायची. गाण्यावर माझी ते नाव घेऊन ओवी म्हणायची बघा. तर कशी म्हणायची, नाही गावाच्या चावडीला सोनियाचा दरवाजा, सोनियाचा दरवाजा, जुन्या गादीवर राजा, सावित्रीला राईची लेक, धरी आईच्या पदराला, धरी आईच्या पदराला, न लेक शोभावी सासुराला. माझी आई असे ओव्या तयार करून माझ्या जात्यावर म्हणायची. आता या लेकराला माहीत नसतील जाते कसे असतात, खाली बसून जाती दळायचे असतात. आपण सगळे खेड्यात आले, आपल्याला माहित आहे. तर बघा असं माझी आई अशी म्हणायची. आम्हाला नायगाव तालुक्यामध्ये शिरवळ आहे, मला शिरवळचा बाजार होता. माझी आई बाजारला जायची. मी एक दिवस आई बाजारला गेली. आई मला म्हणली, सावित्री तुला काय घेऊन देऊ बाई? आईला म्हणलं, आई मला जिलेबी दे ना. मला जिलेबी फार आवडती, नाताही आवडती, तेव्हाही आवडायची. आई मला असं जिलेबीचा पुढा हातात घेऊन दिला. मी असा खात 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 गेले तर समोर एक गोरा साहेब येऊन उभा राहिला. तेव्हा इंग्रजाचं राज्य होतं ना. समोर उभा राहिला आणि म्हणे तो कसा, असं रस्त्यानं जाताना काय बी खायचं नाही. हा म्हणलं काय म्हणते की, पण असं बोट करीत होता. मी म्हणलं हा पुढा खाऊ नको म्हणते जणू. मी तो पुढा धरला आणि फेकून दिला. तर म्हणते पोरले हुशार आहे, कोणतरी मोठी होणार जणू. नाही म्हणलं, माझी आई बी म्हणते हुशार आहे, माझा बाप बी म्हणते हुशार आहे, आणि गोरा साहेब बी म्हणते हुशार आहे. मला वाटायचं मी लई हुशार आहे. दिसते ना हुशार हुशार. थोडी एवढी मोठी झाली ती माझ्या बापच्या माग माझ्या आईने लावली एक टुमलं. कोणतं टुमलं लावलं असं? लग्नाचं तुमचं तर समजायची माहिती नाही, लहानपणी लग्न व्हायची आणि माझ्या आईने लावलं टुमलं. पुरीचं लग्न उरका, पुरीचं लग्न उरका. तेव्हा लहान लहान पुरीची लग्न व्हायची. माझा बाप
वर्ष 9 वर्षाची झाली. 9 वर्षाची झाली. आमच्या घरी एक सगुणाबाई नावाची धनकोडीच्या पाटलाची बाई आली. म्हणते कशी सावित्रीचा आणि ज्योतिबाचा जोडा नाही झाड दिसली बया. त्या ज्योतिबाच्या डोक्यामध्ये मला फारच शिक्षण असं काय काय चालायचं. पोरं शिकवलं पाहिजे, समाज सुधारला पाहिजे. आणि बोला फुलाला गाठ पडली ना, एकेकाला फार लग्न जोडायचं, लग्न लावायचा नादच असते. आणि ते काम करायला पाहिजे, पुण्याचं काम आहे ते. आणि बोला फुलाला गाठ पडली ना, ठरलं आमचं लग्न. ज्योतिराव सोबत आमचं लग्न ठरलं. पुण्याची समधी लोक मराठी मंडळी आमच्या घरी आली. ते अशी बसली, असा मंडप टाकला, हे असा इकडून मंडप टाकला, इकडून मंडप टाकलाय. आणि मी झाले ना नवरी, मी नवरी झाले. पायात जोडवी, हातात बांगड्या, गळ्यात मंगळसूत्र. आणि मी गेले सासूरला माझ्या पुण्याला. हे अशी ठुमकत 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 मी गेले माझ्या सासूरला. सासूरला गेले तर पाहते तर काय यांच्या घरी समोर पुस्तकं, हे अशी पुस्तकं ठेवली, ते अशी पुस्तकं ठेवली, इकडून पुस्तकं. मी म्हणलं पहिला बाबा काय नुसतं पुस्तकच खाते की काय, होय की समजे घरभर पुस्तकं. मी काही ध्यान देत नव्हते. आपलं घर भलं आणि काम भलं. तर एक दिवस हे म्हणायला लागलं, सावित्री इकडे ये बघू. मी अशी घाबरत घाबरत गेले की मला नाही भाव वाटलं. म्हणलं काय झालं असेल बाई, आता काय मला मारतात की काय. पहिलं फारच माणसं मारायची. मी अशी भीत भीत जाऊन उभी राहिली. तर म्हणायला लागले, सावित्री तुला शिकावं लागेल, बघ तुला शिक्षण घ्यावं लागेल, पोरीला शिकावं लागेल. पोरीबाईंची अवस्था फार वाईट आहे बघ. या बाया म्हणलं तुम्ही धाबा भाकरी थापून द्या म्हणलं असं थपा थपा थापून दिले असते की, पण शिक्षण काय आपल्याला जमायचं नाही. ते म्हणले नाही सावित्री, जमल तुला, तू स्त्री आहेस, पोरीबाळीपर्यंत पोहोचू शकते, जाऊ शकते, तू शिक्षण घे आणि पोरीबाळीला शिकव. त्यांचा आवाज वाढला होता. मी गपगुमान ऐकून घेतलं. आवाज वाढला, तुम्ही तरी बोलता का? आता बोलायचं, पहिलं तर काहीच नव्हतं आपण बोलायची. मी आपली गपगुमान ऐकून घेतलं. लावणीचे दिवस सुरू झाले. मी सगुणाबाई फातिमा शेखने सुद्धा आमच्या खांद्याला खांदा लावून आमच्या शिक्षणामध्ये भाग घेतला. मी फातिमा शेख आम्ही गेलो शेतात गेलो. त्यांनी मला बोलवलं दुपारच्याला. म्हणजे हे बघ सावित्री, आषाढची लावणीची कामं सुरू होते. म्हणजे सावित्री हे बघ लावणीचे दिवस सुरू आहेत बघ. एका दाण्याने जमिनीत गाडून घेतल्या बिगर उभं पीक येत नाही. त्याच्यासाठी समाजासाठी आपल्याला जमिनीत गाडून घ्यावं लागेल, तेव्हा कुठे समाजाची निर्मिती होईल. मला जमिनीत गाडून घेणं काय, समाजाची निर्मिती काय, मला काय बी कळना. मी आपली गप ऐकून घेतलं. त्यांनी काढली काठी एवढी हातामध्ये. मी म्हणलं आता काय माझं खाऊ नाही बाय, आता मला नक्की झोपणार. ते म्हणे हे बघ सावित्री, ही आहे जमीन आपली पाटी. माझ्या हाताची काडी दिसते ना, ही आहे आपली लेखणी. मी तुला जमिनीवर शिकवतो. मला आपल्याला नाही जमायचं. तुम्ही घरचे कामं सांगा, मी पटापटा करीन. शेताची कामं सांगा, पटापटा करीन. शिक्षण आपल्याला काही जमायचं नाही. मला नाही सावित्री, कोणी काही पटा शिकून येत असते का? जमून तुला, तू प्रयत्न कर. मी होय म्हणलं. त्यांनी असं काहीतरी लिहिलं, तसं काही लिहिलं. म्हणलं ह्या काय म्हणलं मला काय आता जमायचं नाही. नाही म्हणले जमल सावित्री, प्रयत्न कर तू, जमल तुला. मी प्रयत्न केला. घरी गेले तर भाकरी थापता थापता यायला लागले. जमीन सारवता मी प्रयत्न करायला लागले. अहो 8 दिवस लागले मला 12 खडी यायला. मग मला आलं, ऊ आलं, आली, पूर्ण 12 खडी अशी मला समजून मोठ्यासारखी वाटत होती. माझ्या सगळं अक्षर बोलत होती. ह्याला आनंद झाला, माईला आनंद झाला. म्हणजे सावित्री तुला जे वाजता यायला झाड झालं. आपण आता पोरीला शिकवायला सुरू करू. हे घर परत गेले सांगायला लागलं. म्हणजे सावित्रीला शिकवता यायले, पोरीला पाठवा शाळेत जाणा. तेव्हा समाज झोपला होता. झोपेचं सोंग घेतलं होतं. झोपेचं सोंग घेतलं त्याला कसं उठवता येईल? उठत होता झोपेतून. ती सांगायला लागले पोरीबाळीला शाळेत घाला. सावित्री शिकवून दिला. कोणी ऐकायला तयार नव्हतं, कोणी येत नव्हतं. एक दिवस काय म्हणले, मी लग्नाच्या एका वरातीमध्ये जातो. वरातीमध्ये गेलं. मी म्हणलो आता दुपारच्या थोडं वेणी फणी करून बसावा. करा म्हणलं वेणी फणी. यांचं वरातीतला आवाज माझ्या कानावर येत होता. मी अशी दुपारच्याला बसली. मला वरातीतला आवाज येत होता.
काहीतरी फार अपमान केला होता त्यांचा. काय समजलं ते लोक मला म्हणतात, अरे 4 फूट शिकला म्हणून काय तू ब्राह्मण समजतोस का स्वतःला? आमच्या वरातीतून चालायचं नाही. मी म्हणलं आता नाही कुणीतरी अपमान केला यांचा जरूर. मी त्यांचं पेट अगदी मी माझ्या डोळ्याला पाहत होते. हातातून राग दिसत होता, पायातून राग दिसत होता. अगदी संताप झाला होता त्यांच्या अंगाचा, राग होत होता. मी म्हणलं आता काहीतरी कर ना. आणि उद्यान भिडेवाड्यामध्ये पुणे मुलीसाठी पहिली शाळा काढली. बोलायचे माग बसते. पुन्हा घर परत गेलं. म्हणले अरे सावित्री शिकवायला येईल, पोरीने शाळा काढा. लोक भीती दाखवायचे, म्हणायचे पोरीने शाळा झाडू नका, जिद्द मारतो तुम्ही तुमच्या मुलींना. भीतीच आमच्या वर्गामध्ये पहिल्या दिवशी आल्या 6 पोरी. हे म्हणे सावित्री लय झाक झालं, 6 पोरी आल्या लय झाक झालं, 1 पोरगी आली तरी तू शिकवायला पाहिजे. मी हे अशी तयार होऊन गेली वर्गावर. पोरीला हे असं बसवलं आणि अशा त्यांच्याकडे पाटी कलम दिली आणि हे असे फळ्यावर लिहायला गेले. पोरी आपल्या गेले की घुसपून पळून वर्गातून पुन्हा आम्ही घरोघर गेलो. पोरीला शाळा झाडा म्हणलं तर लोक ऐकतच नव्हते, घाबरायचे. हे लोक विरुद्ध लोक धमकी द्यायची पोरीला शाळा पाठवू नका म्हणून. त्याच्यात पुन्हा 4-2 पोरी यायला लागल्या. एक वर्गामध्ये माझ्या बावली नावाची मुलगी होती, अशी 4-5 वर्षाची. त्या लोकांनी शाळेतून बाहेर गेलेले, वर्गाच्या बाहेर गेले की तिला पकडलं. म्हणले लाडू खा लाडू. त्या लाडू मध्ये दिल्या होत्या काचा कुठून. त्या माझ्या लेकराला काय माहित काय दिले ते काचा कुठून दिलेला लाडू कुठून खाल्ला. पोटात गेले ना आतडे तुटले, रक्ताच्या उलट्या झाल्या, बाहुली माझी गतप्राण झाली. माहित नाही मुलीला तुम्हाला तो शिक्षणाचा पहिला बळी होता. तुमच्यासाठी, तुमच्या शिक्षणासाठी तो पहिला बळी होता. तुम्हाला नावही माहित नाही त्याचं. आजही पुण्याला बाहुलीचा हौद आहे. कधी पाहणार आहेत आपण, कधी जाणार आहे. पहिला बळी होता तो. आणि लोक पुन्हा घाबरायला लागले, मुलीला पाठवत नव्हते आणि घाबरायचे लोक बळी केल्याच्या नंतर. तुम्ही शिकल्या सवरल्या, सरपंचापासून राष्ट्रपती पर्यंत गेल्या. कुणी पाहायचं तर हो, कुणी पाहायचं तर भिडेचा वाडा मोठ्याने चाललेला आहे, मोडून तुडून चाललाय तो. तुमचं लक्ष नाही ना, कोण काय करणार आहे. आपला इतिहास आपणच आपण ठेवायला पाहिजे, आपला इतिहास आपणच समोर ठेवायला पाहिजे. आता सगळं मोडून धुवून टाकायले, सगळं इतिहास नष्ट करायले. महिलांचा अभ्यास कमी झाला, महिलांचं वाचन कमी झालंय. आता मोबाईल आले हातामध्ये, टीव्ही सुद्धा पाहायला झाले, लेकरं पाहायला झाले, महिला पाहायला झाल्या. त्याच्या आईच मोबाईल पाहायला, ते लेकरं पाहायला. 80 वर्षाच्या म्हाताऱ्या माणसाला चष्मे नाही, 7 वर्षाच्या 8 वर्षाच्या लेकराला मोठे चष्मे लागले त्या मोबाईलमुळे. बायांना सगळे टीव्ही सिरियल माहिती आहे, सगळं माहिती आहे. इतिहास माहित नाही आपला, बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास माहित नाही, सावित्री ज्योतीचा इतिहास माहित नाही. वाचन कमी झालंय. मुलींनो, बायानो, माझ्या लेकींनो, वाचन करा तुम्ही. वाचन तर वाचाल आणि आपला इतिहास आपणच सांभाळून ठेवा. आणि पुन्हा आम्ही घरोघर गेलो. आम्ही म्हणलं अरे घाबरू नका जीवाला, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा उद्धार करी. तुम्ही पाठवा पोरींना. पोरी यायला लागले, मी अशी शिकवायला जायला, पण लोक कामाला त्रास द्यायला लागली. बघा, घाण बोलायची, फिरकट बोलायची, शिव्या शाप द्यायची. कधी कधी तर अंगावर खरकटं पाणी टाकायची, शेणमाती टाकायची. दिवसभर अंगाचा वास यायचा खरकट्या पाण्याचा. एक दिवस मी यांना म्हणलं मला नाही आता शिकवलं होणार, वैताग येतोच ना माणसाला कधी कधी. ते म्हणे नाही सावित्री, आपण शिक्षणाचा वसा घेतलाय ना, आता मागे नाही यायचं. आपण आता शिक्षण सोडायचं नाही. सोपं नसतं हे समाजाचं काम करणं. आपलं ध्येय निश्चय अटळ ठेवायचं असते, आपला निश्चय अटळ ठेवायचा असते. समाजासाठी करायचं म्हणलं तर आज समाजाचं काम करायला गेलं तर कामं करून देणं झाले, नाव ठेवायले, मागं ओढायले. पत्रिकेवर आपल्या पोस्टरवर नाव टाकायचं म्हणलं तर पाहायले, माझं नाव पहिल्यांदा टाकलं का, तुमचं काम खाली टाकलं, माझं काम वर नाही टाकलं. असं चाललंय आता. आपण आपलं ध्येय अटळ ठेवायचं असते, निश्चय अटळ ठेवायचा असते. आणि सोडायचं नाही. सावित्री म्हणले कोणी काय करून तू काय कर, आता मग पिशवीमध्ये एक रुपया घेऊन जात जा आणि तिथं जाऊन बदल आणि पोरींना शिकवत जा. मी वय म्हणले, मी तशीच करायला लागले. तर हे लोक शिव्याशाप द्यायचे, पुन्हा ऐकायचे नाही. एक दिवस काय झाले, मी असे शिकून रस्त्याला जात होते, समोर एक झटिंगाने उभं राहिला, उंच पुरं घराघर डोळं आणि म्हणे तो कसा, सावित्री शिक्षणाचं फूल बंद केलं नाहीस
तर तुझी अपुरुषाबीत राहणार नाही. या बाया म्हणलं मी असं त्याच्याकडे पाहिलं आणि काय केलं असं पोरीनं कोणी पाहिलं फुले पिक्चर आपल्यासाठी होता आपणच नाही पाहिला बंद पडला काय 8 दिवसाला पुन्हा कलेक्टर जाऊन लोकांनी सुरू केला आणि पुन्हा लोकांनी पाहिला आपणच आपला नाही पाहिला. काय केलं असं मी त्याच्याकडे बघून जे अशा ज्याला दिल्या खडक ठेवून समजा गाव पाहत होता आणि म्हणत होता आता बाई आहे की पिक्चर बाबाला मारती काय सोडते की काय मग माझी अप्रू म्हणजे का त्याच्या बापाची इस्टेट वाटली का. घाबरतच नव्हते मी वाघीनेच होते. पुन्हा रस्त्याने जाताना कोणाची टाक झाली नाही माझ्याकडे बघायची शिक्षण देऊ नको म्हणायची. मग हे माझ्याकडे लोक अशी बघायची दरवाजातून खिडकीतून घाबरायची मला पुन्हा समोर नाही आले. अहो वाघीनेच होते मी आणि मग माझं माझं काम करायचे पुन्हा कोणी वाटायला गेले नाही. पण हे लोक फार हुशार होते हे लोक म्हणले त्यांना पक्क माहिती होतं फोटो पिन मारल्याला काय होते ते गेले माझ्या सासऱ्याकडे आले आमच्या घरी आणि म्हणायला लागले गोविंदराव अहो गोविंदराव तुमच्या मुलाने आणि सोनेने उच्छाद मांडले हो धर्म पुरायला निघाले त्यांना समजावून सांगा नाही तर आम्ही तुम्हाला वाळीत टाकू. वाळीत असे वाकून बोलत होते. बुद्धिभ्रष्ट झाले माणूस असाच करतो. अहो माझे सासरे मोठे माणसं कुणाचे रागवतातच की त्यांचं कामच असतं रागवायचं आणि तेव्हा आता 200 वर्षापूर्वीचा इतिहास. माझे सासरे भडकले ना हे होते घरात म्हणले बाहेर ये ज्योती अरे ज्योती बाहेर ये बघा ही असं समोर येऊन उभं राहिलं की आणि तू चालवलंस काय आज सुखाला 2 घास खाऊ दे आणलास नाही आणि तुला जरी शिक्षणाचं खूप बंद करायचं नसेल तर जाता माझ्या घरातून आले निघाले की तडतड मी समजा पाहतच होते. मी म्हणलं चाललं कुठं मला एकटं सोडून चाललं कुठं ते म्हणले हे बघ सांगायचे तुझा निर्णय तू घे तुला माझ्या संगती यायचं की घरी यायचं ते मी कधी भांडायलाच लागले पोरीलो. मी कधी कपड्याला त्यासाठी भांडले नाही कधी फिरायला न्या म्हणून भांडले नाही पण तुमच्या संगत मला शिक्षणाचा हिस्सा राहतो तुमच्या सोबत म्हणून मी त्यांना भांडायला लागले. तुम्ही बिलाय भांडता ना हो ना पण मी नाही भांडले तशी मी शिक्षणासाठी भांडले आणि मी त्यांच्यासोबत गेले. मला नाही वाटलं की मी घरी राहू तर पुन्हा माझ्या बहिणीसाठी कोणी लढणार नाही दरवाजाच्या बाहेर कोणी घराच्या बाहेर जाणार नाही आणि हा धाडसी निर्णय कोणी घेणार नाही. माझे लेकी बाई ज्या तिथं बसलेले आहेत त्यांच्यासाठी मी घराच्या बाहेर माझं पाऊल टाकलं आणि अंगावरच्या कपड्याविषयी आणि बिना चप्पलच्या आणि रुपाच्या 2 वाजता घराच्या बाहेर निघालो पडलो. बाहेर निघालो अर्ध्या गावात गेले की आमचा मित्र भेटला उस्मान शेख. अर्ध्या गावात गेल्या भेटला आणि म्हणलं ज्योतिराव तुम्ही गाव सोडून जायची गरज नाही तुम्हाला तुम्ही समाजाचं काम करता ना तुमच्या धाकल्या भावासारखा मी तुमच्या पाठीशी उभी राहील. तुम्ही गाव सोडून जाऊ नका माझ्या एका खोलीमध्ये येऊन राहा. आम्ही गंजपेटीमध्ये त्यांच्या एका खोलीमध्ये जायला लागलो. तिथून आम्ही शिक्षणाचं काम सुरू केलं. ते म्हणले सावित्री शिक्षणाचं काम सुरू केलं आपण पुस्तक लिहिलेले लोक वाचतील शहाणे होतील. ह्याने ब्राह्मणाचं कसं पुस्तक लिहिलं शेतकऱ्याचं असं पुस्तक लिहिलं मांडलं पुस्तक लिहिले पण लोक काय सुधारत नव्हते लोक काय वाचत नव्हतं. म्हणले अगं पुस्तकं लिहून झाले लोकांना सांगून झालं रक्त होतं तर सांगतोय आपण पोरीने शाळा झाडा पुस्तकं वाचायला द्या त्यांना शिकवा त्यांना लोक ऐकत नाही काहीतरी कृती करावं कृती केल्याने लोक सुधारतील समजत त्यांना काय कृती करावं म्हणून आम्ही सकाळी बसलो. तुम्हाला लय वाटतं ना काहीतरी समाजासाठी करावं आपण जगावं समाजात बदल झाला पाहिजे पण कुणी केलं पाहिजे दुसऱ्याने केलं पाहिजे आपण नाही केलं पाहिजे असं यांच्या डोक्यामध्ये सुरू होता काहीतरी कृती करा म्हणून. तर आवाजाला पाठीमागून आमच्या दरवाजातून पाणी वाढ पोटात पाण्याचा थेंब नाही एक वाढ भर आणि यांच्या डोक्यामध्ये लख प्रकाश पडला. म्हणले सावित्री जाऊन सांग त्या लोकांना आमच्या हाताचं पाणी घेऊन जा म्हणावं. बाहेर जाऊन पाहिलं तर गोरगरीब लोक मागास सगळे मागास लोक पाण्यासाठी बनवून पिटत होते. कुत्रे मांजरालीचं पाणी पित होते नदीनाल्याचं पित होते पण आपल्या लोकांना पाणी पिऊ देत नव्हते. ते कुठले पाणी घाण पाणी प्यायचे बिना पाण्याचे राहायचे अशी अवस्था झाली. मी सर मुंड्याला बोलावला मग आमच्या हाताचं आमच्या विहिरीचं पाणी घेऊन जा. समजे आले आपल्या आपल्या हातानं वाळग भरून पाणी प्यायले समजायचा आत्मा शांत झाला. म्हणले सावित्री आपण हे गाव खुला करून दिला समजा पुन्हा
काम सुरूच आहे. पण आम्ही काही घाबरत नव्हतो. आता आम्हाला काय वाटतं की कृती केल्याच्या नंतर लोक समाज सुधारतील, लोक बाहेर पडतील समाज. आपण काय पाहिल्याच्या नंतर, आपण केल्याच्या नंतर आपण दुसरी काहीतरी कृती करावं. तिथून आम्हाला समाज कळाला की आपण समाज परिवर्तन करू शकतो. दुसरी कृती काय करावी म्हणून आम्ही विचारत होतो. तर हे म्हणले लहान लहान पोरीची तेव्हा लग्न व्हायची आणि त्यांचे केस कापायचे बघा. विधवा झाले की इथून आपण पोरीचे केस कापायचे नाही. बऱ्याच जणांना माहीत असं आम्ही नाव्याचा संप घडवून आणला, नाव्याचा संप केला. लहान लहान पोरीची लग्न व्हायची, 4 वर्षाचं, 8 वर्षाचं, 10 वर्षाचं, 6 महिन्याचे बाळ पाळण्याला बाशिंग बांधायची, कधी कधी पोटाला टिका लावायची. तुमची पोरगी झाली तर आम्हाला द्या. आम्ही ठरवलं आता इथून पोरीचे केस कापू द्यायचे नाही. आणि जोड्या कशा लावायचे बघा. 6 वर्षाची पोरगी आणि 7 वर्षाचा म्हातारा, 10 वर्षाची पोरगी, 70 वर्षाचा डॉलर. अहो ते मरणारच की काठीवर आली आज ना उद्या. आणि मेले की तिला त्या लेकराला जगून जाऊन त्याच्या चितेवर बसवायचे आणि सतीचा म्हणायचे. आणि त्याच्यातून जर वाचून जगून कोणी राहिलं तर तिचं केस कापायचे आणि तिचा आवाज जाऊ नये चितेवर बसवल्यानं मग असे मोठे मोठे ढोल वाजवायचे. ते लेकराचा आक्रोश बाहेर जाऊ नये म्हणून आम्ही ठरवलं आता केस कापू द्यायचे नाही. सासूच्या गावाला एक केलं पुण्यातल्या संप घडवून आणला. भारतातला पहिला संप होता. संप घडवून आणला. 8 दिवस झाले, 15 दिवस झाले, महिना 2 महिने संप काही मिळेना. यांच्या वारायला लागल्या लोकांची दाढी कटिंग. म्हणजे ज्योतिरावचं काही एक काम संपन्न आमचं दाढी कटिंग कोण करी म्हणून आम्ही ते आले आमच्याकडे. म्हणजे अरे मित्रा, तुमच्या पोरीचं केस कापायचं राहू दे, तू आम्ही केस कापणार नाही, पण आमच्या दाढी कटिंग सुरू करा. तिथे संप मिटला. एकटा माणूस नाही गेला उपल्या भारताला कापून काढायला आणि तिथे संप मिटला. लोक आज फारच परेशान झाले. म्हणजे ज्योतिरावचा काहीतरी बंदोबस्त करावा लागेल. जित्ता काढला की जर काय गपची बसायचं नाही. एक दिवस रातच्याला हे पुस्तक लिहित बसले होते 12 वाजता. दरवाजातून आता टकटक आवाज आला. म्हणलं बाई रातच्याला आला असेल कोण. असं उघडलं मी तर 2 दांडगी माणसं हातात कुऱ्हाडी घेऊन कुठे होते. आम्हाला त्याची खांडोळी करायची. कुठे होते राहिले मागे सरले. याला समोर म्हणतात काय झालं. काम वाटतंय समोर आम्हाला ठावलंय. आम्हाला पैका भेटले ती तुमची खांडोळी करायची. अरे हो, माझी खांडोळी करून जर तुम्हाला पैसे भेटत असतील तर मला बरंच वाटेल की. पण मी काय म्हणतो ते तर आहे का. पोरीबाईला शिकवा म्हणतो, पोरीला शाळा झाडा म्हणतो, समाज सुधारेल, पोरी शाळा होतील. आणि तुम्ही मलाच वाटायचा. तुम्हाला कोणी ते पुराणे दिले त्यांना देऊन बघा ते कसं होतंय ते. त्या दोघांनी टक्कमक एकमेकाकडे पाहिलं आणि ते पुराणे दिले फेकून. म्हणले ज्योतिराव, इथून तुमच्याकडे कोणी कानाला गोळा करेल त्यांच्याशी आम्ही खांडोळी करू. आणि मग ते 2 मारेकरी यांच्यासोबत रखवादा म्हणून उद्यापासून फिरायला लागले. लोक परेशान झाले. आता ज्योतिबाकडे चिरक्ती राहिली काय सर, काय करणे फिरणे आहे की काय. मारायला गेलेले लोक त्याच्यासोबत फिरायचे रखवादा म्हणून. बराच समाज सुधारला होता. बरेच लोक आमच्यासोबत येत होते, कामं करीत होते. आम्ही काय घाबरत नव्हतो. बऱ्याच गोष्टी आहेत. बरेच ज्योतिरावच्या सावित्रीच्या आयुष्यात सांगायचे प्रसंग आहेत. एक प्रसंग सांगते. रातच्या 7 वाजता हे एका विधवेला घेऊन आले घरी. मी असं पाहिलं म्हणलं काय झालं, पोटूशी दिसते आणि विधवा आहे. ते म्हणजे सावित्री काशी नावाची विधवा आहे का. तिच्यावर अन्याय अत्याचार झालेला आहे. जीव द्यायला निघाली होती ही. मी आपल्या घरी घेऊन आलो. तिला मुलीसारखं आपण सांभाळू. तिला मुलगा झाल्या, बाळ झाल्या नाही, तिला ठरवीत जायचं की राहायचं ते. मी भय म्हणलं. मी पोरीसारखं तिला सांभाळलं. तिला बाळ झाला, मुलगा झाला तिला. तो मुलगा आम्ही दत्तक घेतला. त्याचं नाव यशवंत ठेवलं. आणि तिथून आम्ही आमच्या घरावरच पाठी लिहून ठेवली. आडल्याने गेल्याने यावं, बाळ पाहिजे असेल तर घेऊन जावं, नसेल तर ठेवून जावं. 200 वर्षापूर्वी. आता आहे का कोणी मदत करतं का कोणी कुणाला. सोय राहिली नाही. ती लेकरं लहान लहान लेकरं माझ्या अंगणात खेळत होती. मी आई झाले नाही म्हणून काय झालं. ही लहान लहान लेकरं माझ्या अंगणात खेळत होती. लेकरं मला आई म्हणत होती. अनाथ असतील, वृद्धाश्रमातले असतील, आडले निरलेले असतील, माझ्या अंगणामध्ये खेळत होती. नंतर आम्ही शाळा मुलींसाठी शाळा तर काढली, पण या लहान लहान लेकरासाठी वृद्ध अनाथाश्रम
जन्मापासून मृत्यूपर्यंत तुमची विधी तुम्ही उरका. नाही तर काय होतं बघा, जन्म झाला की बाळ जन्मले की कुणाकडे जायचे, बामणाकडे. घर बांधले की पूजा करायला बामणाकडे. मोतीचा कार्यक्रम आहे त्याच्याकडे. अहो रोजगार योजना, रोजगार हमी योजना चालूच की, बनलंच नाही. त्याच्यामुळे तुम्ही तुमचे विधी उरका, कोणाकडे करू नका. कसं लिहायचं काय करायचं सावित्री आणि सत्यधर्मामध्ये पुस्तकामध्ये लिहिलेले. ते पुस्तक लिहितच एक दिवस त्याच्या हाताला काहीतरी हात काम करीत नव्हता. म्हणजे लिहिता लिहिता सावित्री माझ्या हाताला बघ काय झालं. हाताला असं जाऊन बघितलं तर हात गारचीच झाला होता, लखवा झाला होता त्यांच्या हाताला. आपण पॅरिस म्हणतो. आणि म्हणले उजव्या हाताने पेन माझ्या डाव्या हातात दे. डाव्या हातात दिली त्यांनी. डाव्या हातामध्ये ते राहिलेलं पुस्तक पूर्ण केलं. आणि पूर्ण करीत करीतच म्हणले हे बघ सावित्री, मला काय आता माझं खरं वाटत नाही बघ. हे जे पुस्तकाचा गाठोडा आहे ना हे तू सांभाळून ठेव. कोणीतरी युगपुरुष येणार आहे. युगपुरुष हे पुस्तक वाचेल, सगळे लोक वाचतील. आणि याच्यामध्ये जे एक मनुस्मृती नावाचं पुस्तक आहे ना ते फार घातक आहे. तो युगपुरुष इतका महान असेल की त्या पुस्तकाची राख रांगोळी करेल. त्याच्यामध्ये महिलांसाठी फार कमी लिहिलेलं आहे, कमी लिहिलेलं आहे. मनुस्मृती नावाचं पुस्तक आहे ना ते फार घातक आहे. येणार आहे तो युगपुरुष आणि तो इतका महान असेल की सगळ्या स्त्री जातीचा आणि सगळ्या महिलांचा आणि सगळ्या जगामध्ये उद्धार करेल. सगळ्या जगामध्ये त्याचं नाव होईल. आणि असं म्हणत म्हणतच आवाज येत नव्हता तरी मला एक म्हणले सावित्री तू तुझं काम थांबू नको बघ. जसं जमल जसं झेपल तसं तुझं काम कर. आपल्या यशवंताला लहानाचं मोठं कर, जरा डॉक्टर कर, त्याच्या हातातून समाजाची सेवा झाली पाहिजे. असं म्हणत होतं. खूप बोलत होतं, खूप बोलत होतं. आणि बोलत बोलतच डोळे लावले. बोलत बोलतच हात सगळं थंडगार पडलं. मला समजलं होतं आता काय राहिलेलं नाही. मी रडत बसले नाही पुढे, मी डोळ्यातून टिपूस काढला नाही. मी माझ्या यशवंताला बोलून घेतलं. मला यशवंता ते मत कर, आपल्याला विधी उरकायचा. हे माझं लेकरू आले मत धरायला. तर माझा भाव जिंकून म्हणतोय यशवंता ते मत हात लावायचा नाही. तू सावित्रीचा मुलगा नाही, तू सावित्रीचा दत्तक मुलगा आहे. मी माझ्या यशवंताला म्हणतो सर मागे वागलीच होते. मी काय घाबरली नाही. यशवंताला मला सर मागे. आणि मी हातामध्ये मत धरला आणि मी माझ्या पतीचा अंत्यविधी केला. पूर्ण अंत्यविधी केला. पूर्ण विधी करून मी आले. भारतातली इतिहासातली पहिली स्त्री होते मी स्मशानात जाणारी आणि पतीचा अंत्यविधी करणारी. तिथून येऊन मी पुन्हा कमर कोसून कामाला लागले. मला जमल, मला झेपेल तसं मी माझी सुरू केली. पुढे नेली मी काम करू तर लोक बरेच माझ्यासोबत येत होते, बरेच काम करीत होते. मी यशवंताला लहानाचं मोठं केलं, त्याला शिकवलं, त्याला डॉक्टर केलं. आणि तोही मग परदेशामध्ये सुद्धा शिकून आला. आणि शिकत शिकतच बघा मोठं झाल्यानं बरेच झालं होतं. मग आता बरेच सुधारले होते, बरेच महिला शिकल्या सवरल्या होत्या. आणि असं करत करतच बघा मग आता गोष्ट आली ना शेवटाला. गोष्ट शेवटाला आली. पुण्यामध्ये फार मोठी प्लेगची साथ आली. आता आपल्याकडे कशी कोविडची साथ आली होती. दर 100 वर्षाला तशी साथ येत असती. प्लेगला सुद्धा 100 वर्ष झाले. आणि आता आपल्याकडे अशी कोविडची साथ आली. रोजच्या रोज पटापट माणसं मरायला लागली. पण आपले बाहेर देशातून आला होता. बंदरा मार्फत जहाजा मार्फत तो उंदराच्या पिसापासून काठीमध्ये गाठी यायचा, बारीकचा काप यायचा आणि लोक पटापटा मरायची. गावाच्या गावावर उद्ध्वस्त व्हायची. पूर्ण असं वस पडण्यासारखं झालं. लोक बाहेर राहायला लागले. इंग्रजांना कळालं. त्यांनी तिथे ते जहाज थांबवले, बंदर थांबवले. आणि ज्या घरामध्ये कोणी आजारी आहे तो फार रागाचे आणि फारते लोक हे होते. एखाद्या आहे त्यांना कळालं कोणी आजारी, त्यांना त्या जंगलामध्ये नेऊन टाकायचे, म्हणायचे जनावरांना खाल्लं तर दुसऱ्या माणसाला होणार नाही. हे जेव्हा मला कळालं तेव्हा मी इंग्रज कचेरीवर मोर्चा घेऊन गेले. म्हणलं तुम्ही माणसं टाकता का जनावरांना खायला, काय व्हायचं तर होऊ दे त्यांच्या घरामध्ये. आणि तेव्हापासून मग त्यांनी नाही केलं. पण फारच आजार वाढला. गावाच्या गाव बसायला लागले. घरामध्ये उंदरात म्हणून लोक बाहेर जायला लागले. मी माझ्या यशवंताला बोलून घेतलं आणि पुण्यावर त्या माळरानावर तंबू टाकून दिला. तिथं लोक जात होते, बरं होत होते, काही वाचत होते, काही मरत होते. माझ्या यशवंताला वाटायचं माझ्या आईने आता बाहेर नाही यायला पाहिजे. तिने फार आयुष्यभर काम केलं, आता तिला काय होईल. पण माझ्या जीवाची मला पर्वा नव्हती. मी जसं जमत तसं मी मदत करीत होते.
एक दिवस काय झालं, मला समजलं की एका घरामध्ये 10 वर्षाचं लेकरू तापीने फणफणले आणि आजारी आहे. जाऊन पाहिलं तर त्याला ताप होता, बारीकसा ताप यायचा टाकीमध्ये गाठ. म्हणलं ताप आली याला, त्याला घेऊन जावं दवाखान्यामध्ये म्हणून मी असं त्याला खांद्यावर टाकलं आणि घेऊन गेलो तर मला चक्कर आली. तुला मला काय चक्कर आली असावी? पाहिलं तर माझ्या अंगामध्ये थोडासा ताप होता. पण मी म्हणलं माझ्या यशवंताच्या दवाखान्यापर्यंत या बाळाला मला पोहोचायचं होतं. मी त्याला खांद्यावर टाकून गेले 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 आणि गेले की त्याच्या दरवाजापर्यंत पडले. आणि पडले पोरीला मलाही तो आजार लागण झाली. काय करायची, मलाही लागण झाली. माझा काही इलाज झाला नाही आणि त्याच्यातच माझा शेवट झाला. तर बघा अशी होती आपली सावित्रीबाई, सावित्री ज्योतिराव फुले. समाजासाठी खूप त्यांनी काम केले. जे आता आपण सुट्या मध्ये, आपण नवीन चांगल्या साड्यामध्ये आता आपण बाहेर बसलो नाही, फक्त सावित्री ज्योतिराव फुलेमुळे आहे.